नमस्कार मित्रांनो, आपली सकाळ झालेली आहे. आज मी तुम्हाला सूर्य उगवताना पण नाही दाखवू शकलो आणि माझा वर्कआउट पण नाही म्हणजे वर्कआउटला गेलो आहे पण नाही दाखवू शकलो, कारण आज मी नाही गेलो. आज पुन्हा तेच झालं. मी अलाराम वाजला, बंद केला, उठलो मी मला 5 मिनटं जरा झोपतो. खूप असे डोळे लागत होते, म्हटलं झोपूया 5 मिनटं. आणि कसलं काय 5 मिनिटाचे 1 तास कधी झाला मला समजलं नाही. मला जिथे जायचं होतं, जिथे मी जातोय इतक्या तुम्हाला कळत असेल, मलाच तिथे जायला उशीर झाला. म्हटलं पण ठीक आहे, जाऊ दे, आता होतो कधी कधी, काय हरकत नाही. तर बघूया आता दिवस कसा जातो. आता आमचे फादर पण आलेले आहे घरी काल, पाहूया आता कसा जातो दिवस. तर आता घरी पोचलो, बोलतो आता तुमच्याशी नंतर येतो. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. आपण भेटलो सकाळी, त्याचं आता वापस वेलकम बॅक. तर आता वेळ आहे नाश्त्याची. आज नाश्ता झालेला आहे घरी. आज घरी बाबा आले की घरी नाश्ता होतो, असं आहे आमच्याकडे. मी आणि आयरा तर आई नाश्ता नाही करत, फक्त ब्रंच बनतो. तर आता नाश्त्याला काय तुम्हाला पण लागतं. तो आता असं खालून येईल. हे आला अरे पेपर आला, थांबा. हे पाय हे गरम आहे ना, म्हणून मी असा खाली पेपर घेतला आहे. तर हे आहे फोडणीची पोळी आणि त्याच्यात भात पण मिक्स केलेला आहे. टिपिकल इंडियन हाऊसहोल्डवाला नाश्ता आहे आज घरात. आणि हा चांगला आहे, पौष्टिक नाही आहे, खूप काब्ज आहे, पण ठीक आहे, चांगला लागतो. तर आता हे खाऊया आणि भेटतो तुम्हाला. जेवायला काय अजून आमचं ठरलेलं नाही आहे. आमचं ठरलं की तुम्हाला पण तसं सांगण्यात येईल. चला आता भेटूया. बाय नाही, नो बाय, येतो. नमस्कार मित्रांनो, आपण खूप वेळाने भेटत आहे आज. म्हणजे आज मी सकाळी जे शूट केलं त्याच्यानंतर पण मी काहीच शूट नाही केलं दुपारभर. कारण काय सकाळी झालं, सकाळचं नाश्ता वगैरे झालं, त्याच्यानंतर जेवण आज आम्ही एकदम लाईट केलं. बुंदी रायता आणि आपलं काय मसाला खिचडी. सो ते झालं. आता रात्री उकरपेंडी करणार आहे. उकरपेंडी तुम्हाला माहीत नसेल तर कणकेचा उपमा एक प्रकारचा, मी तुम्हाला दाखवेल तो. आणि त्याची रेसिपी इंटरेस्टिंग आहे, खूप जणांना माहीत नाही ती रेसिपी, सो मी ती दाखवेल. आणि आणखीन काय आता आणि आज दुपारी मी का शूट नाही केलं याचं मेन कारण म्हणजे आज मी दुपारी माझं जरा कपाट आवरत होतो. माझे खूप कपडे म्हणजे जे जुने ते थ्रिफ्ट करायचे, आता ते देऊन घ्यायचे. सो मी ते काढत होतो, ते सॉर्टिंग चालू होतं आमचं. आणि थोडंसं मग कपाटाची पण साफसफाई झाली, म्हणजे एक प्रकारे माझ्या कपाटाची कपड्यांची साफसफाई झालेली आहे. आता भेटूया, जरा बाहेर जातो आणि येतो, कामं करून येतो थोडंसं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आम्हाला बघत आहे आता हुडकेश्वर रस्त्यात. आता हा मागे सोडा पिता हा म्हणतो मला घेऊ नको, मला आवडत नाही. पण असं नाही होणार, तुमच्यापर्यंत पोहोचणार. तर आता आम्ही ह्याच्यात थोडंसं बाहेर निघालो नक्की, जसं तुम्ही बघितलं. आता मला काम होतं थोडं, मी बाहेर निघालो. म्हटलं याला चल म्हटलं माझ्यासोबत. तर पण आला माझ्यासोबत. आता अगेन तुम्ही एका ब्लॉगमध्ये बघितलं असेल की हे शिंग सोडा इथे एक आहे, सोडाशेख हुडकेश्वर रोड नागपूरला. तर तिथे मी हे शिंग सोडा ट्राय करते. आणि आज मी याला पण ट्राय करायला आहे. आणि मागे ट्राय नव्हतं केलं, तर त्याला ट्राय करायला. तर त्याला विचारू त्याला कसा वाटला. क्षितिज, तुला कसा वाटला? बढिया आहे. एनिथिंग डिफरंट चांगला आहे? डिफरंट आहे म्हणा थोडं, पण इज इट गुड ऑर बॅड? गुड. So it's good. I think it's a hit from his side. So we will complete this. I will finish this and we will meet after some time again. Bye. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या किचनमध्ये. जसं मी तुम्हाला बोललो तो आज संध्याकाळी उकरपेंडी आहे. तर उकरपेंडीचं प्रिपरेशन चालू आहे. इथे आईने काय काय केलं मी तुम्हाला दाखवतो. थांबा आई, सांग तू काय काय केलं आहे. हे बरं, आईला नाही सांगणार, मी सांगतो, तिला सुचणार नाही. इथे आईने आपली जी नॉर्मल कणिक राहते ना, ती कणिक भाजून घेतलेली आहे. थोडीशी अशी ब्राउनिश नाही म्हणता, ब्राउनिश थोडीशी भाजून घेतलेली आहे सुगंध येईपर्यंत. तर दुसऱ्या बाजूला इकडे तेल तापवलं आहे आणि त्याच्यात मोहरी टाकली आता आणि लसूण टाकला. हा लसणाच्या पाकळ्या. त्याचबरोबर इकडे कांदा, मिरची आणि टोमॅटो चिरून ठेवलेला आहे. इथे दाणे तळून घेतलेले आहेत, तळलेले दाणे आहे. आता एक एक प्रोसिजर करताय. आता हे झालं. आता याच्यात टाक जात आहे मिरच्या.
कांदा पण सोबतच आणि टोमॅटो पण सोबतच, सगळं सोबतच टाकलेलं आहे. तडतडत आहे. मीठ टाकत आहे, मीठ आता मीठ टाकलेलं आहे. आमच्याकडे असं मापानी काही बनत नाही, आमच्याकडे अंदाजाने बनतं, पण माहित नाही आमच्याकडे सगळं चांगलं बनतं अंदाजाने. आईचं सगळं काम अंदाजावर राहतं आणि आमच्याकडे तेवढं पुरतंय, कारण आम्ही तिघे काही खूप खूप नाही खात. काय झालं, तू कोण हसत आहे? हसत काय बरं आहे तू? मित्रांनो हे बघा, न्यू स्टाईल. इकडे इकडे अशी वेणी बांधायची आणि डोक्यावर क्लचर. न्यू स्टाईल मार्केटमध्ये नवीन स्टाईल प्रोड्यूस करणार आहे, म्हणजे काय लॉन्च करणार आहे आमच्या मातोश्री. तर आता इकडे बघूया थोडंसं. आता हे असं तडतड 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 करत आहे. हळद टाकली आहे आता, हळद. सॉरी मित्रांनो, सॉरी. तिखट गेलं आता, लाल तिखट. रंग बघताय, रंग. आणि आता याच्यात जाणार, आता जरा कॅमेरा पण दूर घेऊया, नाही तर आपल्या कॅमेरावरच तेल उडेल. सगळं हालूडुलो करून घ्यायचं. आणि यात जाणार आहे दही. हे पाकिटाचं दही आहे, हे आंबटवालं दही आहे, म्हणजे कढी दही जे मिळतं गोवर्धनचं ते आहे. तुम्ही दुसरं पण कोणतं यूज करू शकता जसं तुम्हाला वाटेल. आता आम्हाला जरा आंबट आवडते उकरपेंडी, म्हणून आम्ही हे वालं दही टाकतो. आज सकाळी आम्ही जे जेवण केलं त्याच्यात जो बुंदी रायता बनवला होता त्याच्यात आम्ही अमूल मस्तीवाला दही वापरलं होतं. याच्यात आम्ही हे कढीवाला दही वापरत आहे गोवर्धनचं. साखर थोडीशी, म्हणजे साखर. आणि आता याला अशी उकळी येत आहे. आता याला हलवडुलो करायचं. आणि आता याच्यात पाणी जाईल ना, आता याच्यात पाणी जाईल ना, त्याच्यात पाणी जाणार. आणि पाण्याला असे बुडबुडे 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 सुटले की मग त्याच्यात जाणार ती जी भाजलेली कणिक ठेवली आहे ना, इथे ही कणिक ठेवली आहे, ही कणिक जाणार त्या बुडबुड्यांमध्ये. आणि मग ती बुडबुड मध्ये कणिक टाकली की मग ती एकदम छान मिक्स करून घ्यायची. ती मिक्स करून घेतली की त्याला वाफवायचं, म्हणजे थोडीशी वाफू द्यायची ती कणिक, जेणेकरून ती शिजेल. मी शिजली की त्याला आजूबाजूनी परत थोडं चमचा तेल सोडायचं. तेल त्याला पळीभर तेल सोडायचं आजूबाजूनी. आणि देन रेडी टू ईट. तुम्हाला कोथिंबीर आणि गार्निश करायचं असेल तुम्ही गार्निश करू शकता, नसेल करायचं तर तुमची इच्छा. आमच्याकडे आता कोथिंबीर नाही, तर आम्ही नाही करणार. आमच्याकडे आता संडेला भाजी, आमच्याकडे दर संडे टू संडे भाजी येते. दर संडे टू संडे तुम्ही मला यार्डात बघायलाच. चला आता भेटत राहूया. नमस्कार मित्रांनो. तर आता मी घरी आलेलो आहे. थोडंसं बाहेर गेलो होतो मित्राकडे आणि मग थोडासा टाइमपास केला. सगळी मित्रमंडळी भेटली होती, तर चिल केलं थोडंसं. आणि आता आपण हा व्लॉग आज इथेच एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि शेअर पण करा, हाईप पण करा, सगळं करा. जे जे होते यूट्यूबवर सगळं करा. सो प्लीज करा. तर आता झोपूया. जरा डोळे आता अशी धुंदीत आले आहे, झोपेच्या धुंदीत आलेली आहे. तर आता झोपूया. गरम पण होत आहे, पण हरकत नाही, आता काय करणार आहे, गरम होत आहे तर होत आहे, असो. तर झोपूया आता. चला आता, शुभरात्री, गुड नाईट, बाय. भेटूया उद्या सकाळी.